होळी शिमगा निमित्त सुरगाणा येथे यात्रा उत्साहात फाग मागण्याची प्रथा आजही टिकून लाखोंची उलाढाल। 13 मार्च 2025 रोजी सुरगाणा तालुक्यात आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणजे होळीचा सण। तालुक्यात होळी हा सण आदिवासी बांधव गाव पाडा वाडी वस्तीवर मोठ्या उत्साहाने साजरा करतात। सुरगाणा तालुक्यात दुर्गा देवीची यात्रा भरते। या यात्रेत आदिवासी बांधव होळी सणाचा बाजार हाट करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात। त्यामुळे यात्रेत राज्यातील व्यावसायिकच नव्हे तर परराज्यातील व्यापारी सुद्धा वस्तू विक्रीसाठी हजेरी लावतात। मिठाई, नवीन कपडे, मुलांसाठी खेळण्या, चैनीच्या वस्तू, खजूर, गूळ, खोबरे, वाटी याची खरेदी केली जाते। चक्रीय पाळणे, मौतकाकुवा, रहाट पाळणे, गोंधणे, टॅटू काढणे याकडे तरुण पिढी आकर्षित होतात। तमाशा, मनोरंजक कार्यक्रम, पारंपरिक मुखवटे नृत्य, मादुल नृत्य, पावरू नृत्य या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते। आदिवासी संस्कृती, लोककला पाहाव्यास मिळते। यात्रोत्सवात अनेक लहान मोठे पाळणे, तमाशे तसेच इतर करमणूक कार्यक्रम, हॉटेल, खेळणी दुकाने, आईस्क्रीम पार्लर आदी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक यात्रेत उलाढाल होत असते। त्यामुळे यात्रेत हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने अनेक छोटे मोठे व्यावसायिक यात्रेत येत असतात। सुरगाणा तालुक्यासह महाराष्ट्र, डांग, गुजरात सरहद्दीवरील अनेक गावातील रोजगार, व्यवसाय, नोकरी धंदा करणारे सर्वच यात्रेत सहभागी होतात। यात्रेत बोहाड्यातील सोंगे, मुखवटे, वाजंत्री वाजून मनोरंजन करीत 5 ते 10 रुपये फाग मागण्याची प्रथा आजही कायम टिकून आहे। यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते। माझं नाव जनार्दन ईश्वरात सोनवणे। चालू वर्षी जत्रा, आज जत्रेमध्ये हजारो लोक येऊन गेलेत, भाविक भक्त। यात्रा कशी होती चालू वर्षी? एकदम खूप जोरात, खूप मस्त झाली। यात्रा कुठं भरली होती? यात्रा सुरगाण्यामध्ये भरली होती, सुरगाणा देवी मंदिर। दरवर्षीपेक्षा किती लोक आले? खूप लाखोनी लोक आले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणार, सहप्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।